हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू WCTC बुलढाणा. आता आपण बघू की IPOची जी काही रिक्वेस्ट आहे तो काउंटर PA कसा सबमिट करेल. काउंटर PA ने आपण लॉग इन करू. त्यासाठी काउंटर PA ने लॉग इन केल्यानंतर त्याचं जे काही बुकिंग सोल्युशन्स नावाचं जे काही कार्ड्स आहे त्याच्यामध्ये काउंटर ऑपरेशन्स नावाचं सब कार्ड असेल आणि त्याच्यामध्ये रिक्वेस्ट इन्व्हेंटरी IPO नावाचा एक मेनू असेल, त्याला आपण क्लिक करायचं. या ठिकाणी आपण पाहू शकतो 4 प्रकारचे ऑप्शन्स राहतील. त्यामधलं पहिलं ऑप्शन रिक्वेस्ट IPO फ्रॉम ट्रेझरी, याला आपण क्लिक करायचं. या ठिकाणी जे काही IPOचे डिनॉमिनेशन्स आहेत जे अवेलेबल आहेत ऑफिसमध्ये ते या ठिकाणी डिस्प्ले होतील. आपल्याला 10 रुपयाचे IPO पाहिजेत साधारणतः. जसे आपण 10 रुपयाच्या IPOला क्लिक करू, जो काही स्टॉक त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि तो त्यांनी तिथे काढलेला आहे तो त्या ठिकाणी येईल. आपण हे या ठिकाणी हा जो स्लॉट आहे हा आपण या ठिकाणी घेऊया. यामधले किती आर्टिकल किंवा किती IPO मागवलेले आहेत ते आपण बघू. 10 IPO जे आपण डिमांड केलेली आहे असं आपण जर का केलं तर तो ज्या सिरियल नंबर आहेत 1 पासून 10 पर्यंतच्या तो ऑटोमॅटिक काढेल. याला आपण ॲडला क्लिक करायचं आहे. आणि एक दुसरी सिरीज आपण एक 100 रुपयाच्या IPO जर असतील, 100 रुपयाच्या एवढ्या IPOज आपल्याकडे आहेत तर हा स्लॉट आपण सिलेक्ट केला. यामधल्या सुद्धा 5 IPO आपल्याला सुद्धा घ्यायचे आहेत. तर सिस्टम आपल्याला त्या पद्धतीने कॅल्क्युलेट करून देईल. त्यानंतर आपण पुन्हा असं कन्सिडर करूया की 20 रुपयाच्या IPO जे आहेत त्यासुद्धा आपल्याला पाहिजेत 5. ते आपण या ठिकाणी टाकायचे आहेत. 20 रुपयाच्या सुद्धा 5 आपण ॲड केल्यात. आणि त्यानंतर एक 50 रुपयाच्या ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला 5 IPOज पाहिजे आहेत. आपण 50 रुपयाच्या सुद्धा 5 IPO ॲड केल्यात. अशा पद्धतीनं आपल्याला एवढी आपली रिक्वायरमेंट आहे. याला आपण सबमिट करायचं. जर का चुकलं काही असेल तर आपण इथे डिलीटसुद्धा करू शकतो. आपली जी काही रिक्वेस्ट आहे अजून प्लेस झालेली नाही आहे. जर का काही चेंजेस असतील तर सबमिट व्हायच्या पूर्वी आपण ते करू शकतो. याला आपण सबमिट केल्यानंतर एक पॉपअप मेसेज जनरेट होईल. तुमची जी रिक्वेस्ट आहे ती सबमिट झालेली आहे अशा अनुषंगाने. अशा पद्धतीनं आपण IPOची रिक्वेस्ट काउंटरवरनं ट्रेझरीकडे पाठवू शकतो. धन्यवाद.